अमित बुलटे हे इंजिनियर आहेत स्वतः, त्यामुळं त्यांना जनतेची जाण आहे. त्यामुळं अमित बुलटेंना जी उमेदवारी त्यांच्या आईंना मला वाटतं दिलेली आहे ती योग्यच आहे. आणि संजय बुलटे त्यांच्याच घरातील आहेत, त्यांना त्यांचा वॉटर स्टेशन या ठिकाणी ते मला वाटतं उपसरपंच होते. त्यामुळं प्रशासनाचा कामाचा त्यांनाही चांगल्या प्रकारे अनुभव आहे. त्या कामाचाही या ठिकाणी जनतेला नक्कीच फायदा होईल. मंडळी, पंचायत समिती गण, वॉटर स्टेशन पंचायत समिती गणात आपण फिरत असताना थेट पोचलो तळे गावामध्ये. कशा पद्धतीने इथला ग्रामस्थांचा आढावा घेतो आहोत, कशा पद्धतीने तळे गावचा विकास झाला का, गेल्या पंचायत समिती सदस्यांनी विकास केला का, आणि याच माध्यमातून येणारा पंचायत समिती सदस्य कसा असावा या गणातील थेट आपण इथल्या तळेकरांकडून जाणून घेऊ. असं बघायला गेलं तर वॉटर स्टेशन जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बरेच प्रश्न प्रलंबित आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई जाणवते, महिलांचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाच्या सुविधा नाहीत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, सगळे प्रश्न आहेत. पण तरी पण एक आश्वासक चेहरा म्हणून आमदार जलनायक आमदार माननीय श्री महेशदादा शिंदे पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत, त्यांचं आम्ही काम करणार आहे आणि आम्हाला त्यांचं आम्ही काम काय करू. वाटतं तुम्हाला पंचायत समिती गणासाठी तळेमध्ये वेगवेगळे फंड आले का? तुम्हाला काय वाटतंय की विकास झाला का पंचायत समितीच्या माध्यमातून, आणि येणारा पंचायत समिती सदस्य कसा असावा? येणारा पंचायत समिती सदस्य जे आपला जलनायक आमदार महेशदादा शिंदे यांनी उमेदवार दिला आहे आणि अरुण भोईटे हे उच्च शिक्षित आहेत, सुसंस्कृत फॅमिली आहे आणि त्यांच्या मार्फत कामं होतील असं आम्हाला वैयक्तिकरित्या वाटत आहे. त्यामुळे तळेगाव त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहील. काय वाटतंय, भोईटे कुटुंबाचा जर आपण गांभीर्याने विचार केला तर शांत संयमी कुटुंब मानलं जातं आणि त्यामध्येच उच्च शिक्षित असणारे अमित भोईटे आज निवडणुकीच्या दरम्यान पंचायत समिती एक नवा चेहरा आपल्या आईसमोर येत आहेत. काय वाटतंय तुम्हाला, अमित भोईटेंचा जो चेहरा आहे तो लोक ऍक्सेप्ट करतील का? काय वाटतंय? नाही, चेहरा सगळ्या बाजूने सर्व बाजूने चांगला आहे. म्हणजे त्यांचं एज्युकेशन चांगलं आहे, काम करण्याची उमेद चांगली आहे. म्हणजे महिलांचे जे रोजगाराचे जे प्रलंबित प्रश्न आहेत, महिला प्रश्न असू दे, आरोग्याचे प्रश्न असू दे, ते पंचायत समितीच्या माध्यमातून सोडवतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. काय वाटतं की पंचायत समितीच्या माध्यमातून विकास झाला का तळे आता? नाही, काही विकास झाला नाही. मागील पंचवार्षिक होणार तर एक दिवस बी आलेले नाहीत, कुठल्या कार्यक्रमाला नाही, किंवा त्यांना जर आत्ता आलं ना तर ओळखणार सुद्धा नाही माहीत सर्वसामान्य माणूस. एवढं त्यांचं काहीच काम केलं नाही, एकही काम नाही झालं माझ्या माहितीप्रमाणे. काय वाटतं तुम्हाला, अनिता अरुण भोईटे हे जो उमेदवार आहे कमळाच्या चिन्हावरती आता पंचायत समितीच्या उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला त्यांच्याविषयी की ते निवडून आल्यानंतर विकास कामं होतील का? काय होईना, पण आशा तरी आहे ना. काय होतं, समजा आता यांनी नाही केलं पण यांना तर आपण बोलू शकतो, किंवा सुशिक्षित आहे, त्यांची फॅमिली सगळी चांगली आपल्या जवळचे आहेत, आपण जाऊन भेटू शकतो, बोलू शकतो, असं एवढं तरी आहे ना. गेली तसं पाहिलं तर कोरी पाटी आहे. अनिता अरुण भोईटे ह्या कोरी पाटी म्हणजे पहिल्यांदाच निवडणुकीचा चेहरा म्हणून पुढे येतात. त्यातच त्यांचा मुलगा अमित भोईटे हा वेल क्वालिफाईड आहे, फंड आणण्याची धमक आहे. काय सांगाल थोडक्यात, अशी जर एज्युकेशनवाली शैक्षणिक पात्रता असणारी मुलं जर ह्यात उतरली तर काय वाटतं, निवडणुकीचं कसं वाटतं? मला काय म्हणायचं, आता काळाची गरज आहे, शिक्षण हे काळाची गरज आहे. जर वेल क्वालिफाईड मुलं जर शिकवले, आईनं घडवली ना, ते शिकलेत पण त्याला घडवलं कोणी, तर आईनं घडवलं. तर आई त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तुम्ही त्या आज मुलाचं तुम्ही घडवू नका, अमितनं काय केलं, पण अमितला घडवलं कोणी, तर तिच्या आईनं त्याच्या घडवलं. तसं तो आपल्या पंचायत समितीमध्ये येऊन काय होईल, पण आपल्या काही ना निश्चित विकास करणार असं मला वाटतं. काय वाटतंय तुम्हाला की भोईटे कुटुंब हे वेल क्वालिफाईड मानलं जातं आणि याच माध्यमातून शांत संयमी एक सुशिक्षित चेहरा अमित भोईटे यांच्या माध्यमातून पुढे येतो पंचायत समितीला? थोडक्यात काय सांगाल की तुमच्या तळेमध्ये रखडलेली विकास कामं काय आहेत की तुमची पंचायत समितीच्या माध्यमातून ही व्हावीत असं तुम्हाला वाटतंय? नाही, कसं आहे, आता शिक्षण ही काळाची गरज आहे आणि सुशिक्षित उमेदवार ही त्याहूनही अत्यंत गरज आहे. म्हणजे विषय कसा आहे, पंचायत समिती, जिल्हा परिषद माध्यमातून किंवा एखाद्या मंत्रालयातून काम मंजूर करून आणणं म्हणजे त्यासाठी शिक्षण तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. आणि भोईटे कुटुंब तसं सगळ्या बाजूने शिक्षणाच्या दृष्टीने म्हणा, संस्काराच्या दृष्टीने म्हणा, सगळ्या बाजूने सक्षम असल्यामुळं त्यांचा उमेदवार आम्हाला म्हणजे आशादायक आहे. पंचायत समितीचा विकास त्यांच्याकडून होऊ शकतो अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे. त्याच माध्यमातून आश्वासक चेहरा म्हणून महेशदादांनी अमित भोईटेंचा चेहरा म्हणजे त्यांच्या आईचा चेहरा पुढे काढलाय. काय वाटतंय तुम्हाला की हा आश्वासक चेहरा या 9 गावाचा वेगवेगळे विकासाचे मुद्दे किंवा पाणी प्रश्न किंवा रस्त्याचे मुद्दे घेऊन पुढे लढू शकतो? निश्चितच ते म्हणजे लढू शकतात. सगळ्या म्हणजे खाली ग्राउंड लेवलला ज्या समस्या असतात ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या माध्यमातूनच त्या सोडवल्या जातात.
ग्राउंड लेवलच्या समस्या सगळ्याच्या रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, महिलांचे प्रश्न आहेत, बालकांचे प्रश्न आहेत, शाळा आपल्या चांगल्या झाल्या पाहिजे, हे सगळे प्रश्न म्हणजे प्रलंबितच आहेत. कोणी काही याच्यावर बोलत नाही, काय नाही. आणि जलनायक आमदार महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून या गावचा विकास बऱ्यापैकी झालेला आहे, भागाचा विकास झालेला आहे. आणि पंचायत समितीचा उमेदवार जर भोईटे कुटुंब निवडून आले तर भविष्यात निश्चित आमदार महेशदादा शिंदे यांच्या मार्फत गावचा विकास होईल याची आम्हाला खात्री आहे. फिरत असताना आपल्याबरोबर तळेकर भेटले, काय मत व्यक्त करतात, कशा पद्धतीने पंचायत समितीचा विकास व्हावा, तुम्हाला काय वाटतं, येणारा पंचायत समिती सदस्य कसा असावा, थोडक्यात काय सांगाल? तसं पाहिलं तर गेल्या 6 वर्षापासून आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कोरेगाव मतदारसंघामध्ये विकासाचा डोंगरच त्यांनी एक प्रकारे उभा केलेला आहे. आपण पाठीमागचा जर इतिहास पाहिला तर कोरेगाव अतिशय मागासलेला असा आपण सर्वांनाच पाहिलेला आहे. म्हणजे परंतु गेल्या पंचवार्षिक ह्यामधील एकच वर्षात जर विकास पाहिला तर पूर्ण कोरेगावमधील रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत. तसेच वासना वागणा प्रकल्प असेल त्याला पुनर्जीवित करण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच आता तुमचा GA कटापूर योजना यासाठी ते कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यापासून 2 TMC पाणी मंजूर करून घेतलं. आणि फलटणचे माजी खासदार आदरणीय रणजितदादा लिंबाळकर आणि महेशदादा शिंदे यांच्या महायुतीतून वाटार पंचायत समिती गणामधून अनिताताई अरुण भोईटे यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आणि मला वाटते अमित भोईटे यांची सासरवाडी फडतरवाडी आहे आणि त्यांचे सासरे हे सुद्धा राजकीय चांगलं त्यांचं वजन आहे त्या ठिकाणी. तसेच त्यांचं मूळ गाव तडवळे आहे, प्रॉपर वाटारमध्ये राहतात. आणि त्यामुळं मला तर वाटतंय त्यांना या ठिकाणी चांगलं मतदान होईल. काय वाटतं तुम्हाला, अमित भोईटे हे वेल क्वालिफाईड आहेत आणि याच माध्यमातून अशी लोक राजकारणात आली पाहिजे जेणेकरून विविध फंड किंवा गावाचा विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जातील, तुम्हाला काय वाटतं याबाबत? नक्कीच आले पाहिजेत. अमित भोईटे हे इंजिनियर आहेत स्वतः, त्यामुळं त्यांना जनतेची जाण आहे. त्यामुळं अमित भोईटेंना जी उमेदवारी त्यांच्या आईंना मला वाटते दिलेली आहे ती योग्यच आहे. आणि संजय भोईटे त्यांच्याच घरातील आहेत, त्यांचा वाटर स्टेशन या ठिकाणी ते मला वाटतं उपसरपंच होते. त्यामुळं प्रशासनाचा कामाचा त्यांनाही चांगल्या प्रकारे अनुभव आहे. त्या कामाचाही या ठिकाणी जनतेला नक्कीच फायदा होईल. पाहिलं तर आमदार महेशदादा शिंदे यांनी जी उमेदवारी भोईटे कुटुंबाला दिली याच माध्यमातून पंचायत समितीची निवडणूक बरेच दिवस रखडली होती. तळ्याचे विविध मुद्दे येते अशा पद्धतीने ते सोडवले पाहिजेत. काय वाटतं तुम्हाला, येणाऱ्या पंचायत समिती सदस्यांनी हे काय तळ्यामध्ये विकास केला पाहिजे, मुद्दे कुठले घेऊन सांगा? तळ्यामध्ये मला तर वाटतंय तळीगाव तसं पाहिलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सातारच्या या ठिकाणी विभागलं जातं. लोकसभेला म्हाडा आणि विधानसभेला फलटण मतदारसंघ. त्यामुळं उत्तर कोरेगावची जी 26 गावं आहेत ती विकासापासून निश्चित वंचित राहिली जातात. परंतु आत्ता जे फलटणचे नवीन आमदार झालेत सचिनजी पाटील साहेब यांना या ठिकाणी मला वाटतं ह्या एकाच वर्षामध्ये सर्वच्या सर्व गावांना निधी दिलेला आहे. आणि असं एकही गाव त्यांना निधीपासून वंचित ठेवलेलं नाही. आमच्या गावातही त्यांच्या माध्यमातून आत्ता बऱ्यापैकी निधी रस्त्यासाठी असेल किंवा ग्रामपंचायत इमारती असेल अशा प्रकारे चांगल्या प्रकारे निधी त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे ती जी सांगतील त्यांनाच तळ्यातील जनता मतदान करेल असं मला तर वाटतंय. आपल्याबरोबर तळेकर ग्रामस्थ होते. कशा पद्धतीनं येणारा पंचायत समिती सदस्य कसा असावा आणि त्याच माध्यमातून या तळ्यामध्ये कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे. गेली अनेक वर्ष निवडणुका रखडल्या होत्या आणि याच माध्यमातून पंचायत समिती सदस्य आल्यानंतर काय विकास केला पाहिजे या गाण्याचा थेट आपण तळेकरांकडून जाणून घेतला. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, तळीये.